जुने प्रश्न आणि पेपरचे डिझाईन याच्यावरती बोलल्यानंतर आता आपण प्रश्नांच्या डिस्कशनला सुरुवात करूया. बघा, पॉलिटीचे प्रश्न बघूया. 10 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा. अ आणि ब काय म्हटलंय? भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(1)(a) मध्ये समाविष्ट असलेल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर राज्य भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता या कारणावरती बंधन घालू शकते, परंतु सामान्य जनतेचे हित, इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक या कारणावरती बंधन घालू शकत नाही. विधान योग्य आहे, करेक्ट आहे. आर्टिकल 19 वरचा हा प्रश्न आहे. जुने पेपर जर आपण पाहिले तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत हक्कांमधलं जे आहे अनुच्छेद 19(1)(a) मध्ये दिलेलं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आणि त्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणकोणत्या कारणावरती मर्यादा घालता येते यावरती अनेक प्रश्न राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये आणि कंबाईनच्या ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये तुम्हाला दिसतील. त्यामुळं फंडामेंटल राईट्समध्ये भाग 3 अनुच्छेद 12 ते 35 मध्ये जे दिलेलं आहेत आणि 19 ते 22 मध्ये जे स्वातंत्र्याचा हक्क आहे 19, 20, 21, 22 त्याच्यामध्ये 19(1)(a) मध्ये असलेलं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्यावरती रिझनेबली रिस्ट्रिक्शन घालण्याकरताचे जे मुद्दे आहेत, जी कारणं आहेत, तर ते पाठ करून ठेवायला पाहिजेत. मग कोणकोणत्या कारणांवरती भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात येते? तर पहिला त्यातला जो मुद्दा आहे तो म्हणजे सॉव्हरेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, भारताचे सार्वभौमत्व आणि भारताची एकात्मता या कारणावरती तुमच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालता येऊ शकते. 8 कारणं आहेत. ती 8ही कारणं पाठ असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे असं मी म्हणत नाहीये, पाठ असायला पाहिजे. कारण आजकाल काय झालंय, गुगलमुळे, यूट्यूबमुळे, फेसबुकमुळे, इंस्टाग्राममुळे, टेलिग्राममुळे माहीत असणं ह्यात फार काही करायची गरजच लागत नाही. तुम्ही गुगल केलं की तुम्हाला माहीत होतं. माहीत होण्याची परीक्षा नाही आहे आपली परीक्षा ते तुम्हाला अवगत झालं आहे का, ते तुमच्या हाडामांसात गेलं आहे का याची आहे. त्यामुळं आता हे जी सगळी लढाई आपली चालली आहे ना, ही मॅटरची, मटेरियलची, साधनांच्या उपलब्धतेची लढाई चाललेलीच नाही आहे. ही लढाई आहे की या अमर्याद अशा माहितीच्या महासागरातनं जे काय तुमचं मगभर पाणी आहे ते तुमचं तुमच्याजवळ आहे का. त्यामुळं पाठ असायला पाहिजे की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुच्छेद 19(1)(a) आणि याच्यामध्ये जे आहे पुढे मग त्याच्यावरती मर्यादा घालणारी जी तत्व दिली आहेत ती 19(2) मध्ये दिलेली आहेत. 19(1)(a), 19(1)(b), 19(1)(c), 19(1)(d अशी 6 स्वातंत्र्य येतात पुढे जी पर्यंत, आणि त्या प्रत्येकावर मर्यादा घालणारी जी तत्व आहेत ती 19(2), 19(3), 19(4), 19(5) अशी ती येतात. म्हणजे 19(1)(a) मध्ये असणाऱ्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा ज्या कारणांवरती घालता येते त्यांचा उल्लेख कुठे केला? 19(2) मध्ये. 19(1)(b) मध्ये जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावर मर्यादा जी घातली जाते ती 19(3)च्या मध्ये दिलेल्या कारणांवरती. तर ते समजून घ्यायला पाहिजे. मग कोणकोणते मुद्दे आहेत? तर सॉव्हरेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता. दुसरा मुद्दा सिक्युरिटी ऑफ द स्टेट, हे जे काही राज्य आहे ह्याचं सुरक्षितता किंवा संरक्षण या कारणावरती सुद्धा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. तिसरं जे आहे ते म्हणजे फ्रेंडली रिलेशन विथ फॉरेन स्टेट, परकीय राज्याबरोबरचे असणारे मैत्रीपूर्ण संबंध, याला जर काही प्रॉब्लेम आला, ह्याच्यावरती जर कुठलं काही संकट आलं तरीही तुमच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. चौथं पब्लिक ऑर्डर, सार्वजनिक व्यवस्था किंवा सार्वजनिक सुव्यवस्था. 5वं डिसेन्सी किंवा मोरॅलिटी, ज्याला आपण नैतिकता म्हणतो, की सार्वजनिक जीवनामध्ये काय प्रकारची भाषा वापरावी, ती नैतिकतेला अनुसरून आहे की नाही. ती जर नसेल, ती अनीतिमान असेल तरीही तुमच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. पुढचा मुद्दा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, तुमच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे जर न्यायालयाची बेअदबी होत असेल, न्यायालयाचा अवमान होत असेल तरी देखील तुमच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. पुढचा मुद्दा आहे तो डिफेमेशन, कुणाची तरी त्याच्यामधून बदनामी होते आहे, कुणाचा तरी त्यातनं अवमान होतो आहे ना,
अब्रूनुकसानी ज्याला आपण म्हणतो, काहीतरी त्याच्यामध्ये ते सगळं होत आहे, तरीसुद्धा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. आणि शेवटचं इन्साइटमेंट टू ॲन ऑफेन्स, आपण म्हणतो ना भडकाऊ भाषण. तुम्ही जर पेपरमध्ये वाचलं असेल की इतरांना तुमच्या भाषण आणि अभिव्यक्तीद्वारे तुम्ही गुन्ह्याकरता प्रवृत्त करत असाल. बऱ्याचदा आपल्याला दिसतं की काही राजकारण्यांवर किंवा राजकीय नेत्यांवरती अशा प्रकारे खटले दाखल केले जातात की त्यांच्या भाषणांमध्ये, निवडणुकीच्या प्रचारांमध्ये ते काहीतरी असं भडकाऊ वक्तव्य करतात, जेणेकरून काही ना काही मग गुन्हा घडेल, दंगली होतील, असे आपण केसेस जे आहेत त्या पाहिलेल्या आहेत. सो अशा केसेसमध्ये तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जे आहे त्याच्यावरती गदा येऊ शकते. म्हणजे 8 कारणं मी रिपीट करतो. सार्वभौमत्व आणि एकात्मता, भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता, राज्याची सुरक्षितता, फॉरेन स्टेटबरोबर म्हणजे परकीय राष्ट्राबरोबर किंवा राज्याबरोबरचं मैत्रीपूर्ण संबंध, पब्लिक ऑर्डर म्हणजे सार्वजनिक व्यवस्था, डिसेन्सी किंवा मोरॅलिटी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट न्यायालयाची बेअदबी किंवा अवमान, त्यानंतर डिफेमेशन म्हणजे एखाद्याची बदनामी, आणि शेवटचं गुन्ह्याकरता प्रवृत्त करणे, इन्साइटमेंट टू अन ऑफेन्स. त्यामुळे इथे जे म्हटलंय भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता, हे तर पहिलंच कारण मी सांगितलं, या कारणावरती बंधन घालू शकते. परंतु सामान्य जनतेचे हित, इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक, या कारणावरती बंधन घालू शकत नाही. मी जे 8 मुद्दे आता सांगितले त्याच्यामध्ये हे येत नाही, त्यामुळं अविधान जे आहे ते करेक्ट आहे. मग आता मुद्दा उरतो की सामान्य जनतेचे हित, इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक, हे एक कारण आहे ज्याच्याद्वारे या 6 स्वातंत्र्यापैकी कशावर तरी गदा येते आहे. मग कोणते स्वातंत्र्य आहेत? फ्रीडम ऑफ मुवमेंट, संचार स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो, जे 19(1)D या कलमामध्ये दिलेलं आहे किंवा या अनुच्छेदामध्ये दिलेलं आहे. 19(1)D फ्रीडम ऑफ मुवमेंट, आणि 19(1)E मध्ये राहिवास स्वातंत्र्य आहे, फ्रीडम ऑफ रेसिडेन्स. डी आणि ई, 19(1)D मध्ये आहे तुमचं संचार स्वातंत्र्य आणि 19(1)E मध्ये आहे तुमचं राहिवास स्वातंत्र्य, वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य. ह्या 2 स्वातंत्र्यांवरती मर्यादा घालणारी जी तत्व आहेत ती कॉमनली 19(5) मध्ये दिलेली आहेत. डी आणि ईचं 5 मध्ये त्यांनी दिली आहेत. मग त्याच्यामध्ये जी 2 कारणं आहेत त्यातलं एक आहे ते म्हणजे आपल्या प्रश्नात दिलेलं इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक. सामान्य जनतेचं हिताला जर काही धोका पोचत असेल तर तुमच्या संचार स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते किंवा तुमच्या राहिवास स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. आणि दुसरं कारण डी आणि ई वरती गदा आणण्याचं ते म्हणजे प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ एनी शेड्यूल्ड ट्राईब. भारतातील कोणत्याही अनुसूचित जमातीच्या हितसंबंधांच्या सुरक्षिततेच्या कारणावरती सुद्धा तुमचं राहिवास स्वातंत्र्य किंवा तुमचं संचार स्वातंत्र्य जे आहे त्याच्यावरती गदा येऊ शकते. तर इथे उल्लेख केलेला सगळं आपण पाहिलेलं आहे आणि भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पूर्ण लिस्ट पाहिली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, डिस्कशनमध्ये बोललं जाणारं पटपट टिपून घ्यायला पाहिजे, लिहून घ्यायला पाहिजे आणि त्याच वेळेला संपवायला पाहिजे, क्लिअर करायला पाहिजे. आपण आत्ता डिझाईन पाहिलंय, एक एलिमेंटरी लेवलवरती आपण पाहिलंय की जुने प्रश्न कसे आहेत आणि पेपर आपण आजचा हा का डिझाईन केला आहे, हे 10 प्रश्न असेच का डिझाईन केले. तर हेतू असा आहे की जास्तीत जास्त मटेरियल तुम्ही डिस्कशनच्या वेळेसच संपवा. असं म्हणता कामा नये की हां हे तर लक्ष्मीकांतमध्ये दिलेलंच आहे, हे तर ह्या XYZ पुस्तकात दिलेलंच आहे, हे तर ह्या ABCच्या नोट्समध्ये दिलेलंच आहे. हा मुद्दाच नाही आहे. कंटेंट तुमच्याकडे अवेलेबल असणं नसणं हा हेतूच नाही आहे किंवा हा काही म्हणजे चर्चेचा विषयच नाही आहे. तुमच्या मेंदूत, तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयापर्यंत ते पोचलं आहे का आणि तुम्ही त्याला कोणत्याही क्षणी डिलिव्हर करू शकता का, याची ही कसोटी आहे. एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवणं हे कधी शक्य होईल आणि अधिकाधिक मार्क कधी येतील, तुम्हाला ते माहीत असून उपयोग नाही. तुम्हाला ते तत्क्षणी परीक्षेच्या प्रेशरमध्ये ते रिकॉल होत आहे का, त्यावेळेला 4 पर्यायापैकी पटकन तो पर्याय सापडतोय का, इतका कॉन्फिडन्स येण्यासाठी ते तुम्ही तेवढ्या वेळेला वाचलंय का. आणि याच्यावर एकच उपाय आहे, रिव्हिजन 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 आणि रिव्हिजन. हजारो वेळा हे 8 मुद्दे म्हटले पाहिजे. सॉव्हरेनिटी अँड इंटिग्रिटी, सिक्युरिटी ऑफ द स्टेट, फ्रेंडली रिलेशन विथ फॉरेन स्टेट, पब्लिक ऑर्डर कितीही वेळा, डिसेन्सी, मोरॅलिटी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, डिफेमेशन आणि इन्साइटमेंट टू अन ऑफेन्स. 8 कारणं म्हटले पाहिजेत. जुने पेपर काढून बघा, अनेकदा तुम्हाला ते सापडेल. भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 अंतर्गत समाविष्ट असलेला जीविताच्या आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा हक्क केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे, इतरांना नाही. विधान जे काही आहे ते चुकीचं आहे.
राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी प्रोटेक्शन, ज्याला आपण म्हणतो की जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा हक्क जो आहे, आपल्याला माहिती आहे 12 ते 35 12 स्टेट, 13 लॉ, 14 ते 18 समानतेचा हक्क, 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क ना, 23-24 शोषणाविरुद्धचा हक्क, 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 29-30 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आणि 32 मध्ये येतो तुमचा तो कॉन्स्टिट्युशनल रेमेडी ज्याला आपण म्हणतो, संविधानिक उपायाचा हक्क. हे जे काही 6 हक्क आणि प्रॉपर्टीचा जो आहे तो निघून गेलेला आहे. तर ह्याच्यापैकी 15, 16, 19, 29 आणि 30, 15, 16, 19, 29 आणि 30 एवढेच मूलभूत हक्क जे आहेत, याच अनुच्छेदांमधले मूलभूत हक्क आहेत, हे केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत. बाकीचे जे आहेत हे इतर सर्वांना देखील उपलब्ध आहेत आणि 21 त्यांना यादीमध्ये येत नाही. लक्षात येत आहे? आता हा झाला पाठांतराचा भाग. इथे आपल्याला ट्रू फॉल्स करता येतं, पण साधं आपल्याला कॉमन सेन्स सुद्धा पाहिजे की लाईफ, राईट टू लाईफ जो आहे, म्हणजे जीविताचा जो काही हक्क आहे, यांचं संरक्षण जे आहे, हे केवळ भारतीय नागरिकांनाच कसं असेल, हे सर्वांना पाहिजे ना. म्हणजे भारतीय नागरिक प्लस इतर नागरिक यांना सुद्धा ते पाहिजे. अदरवाईज तुम्ही भारतात असाल आणि तुम्ही कुठून फॉरेनवरून व्हिजिट करत असाल तर याचा अर्थ तुम्हाला ते हक्क नाही आहे का? असं होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवायला पाहिजे. याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. 1-2 खटले या आर्टिकल्सशी संबंधित आहेत की पहिला खटला आहे तो गोपालन खटला 1950चा आणि दुसरा आहे तो मनेका खटला 1978चा. शॉर्टमध्ये डिस्कस करायचं म्हटलं, हा जो गोपालन खटला आहे 1950 सालचा, याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की आर्टिकल 21 मध्ये दिलेलं जे काही राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी आहे, हे जे काही आहे हे केवळ तुमचं एक्झिक्युटिव्ह ॲक्शन, कार्यकारी कृतीपासून संरक्षण करतं, लेजिस्लेटिव्ह ॲक्शनपासून संरक्षण करत नाही. म्हणजे काय, उद्या कायदा करून तुमचा जीव जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात त्यांनी, ज्याला आपण सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात ज्या 2 तत्वांची कायम चर्चा करतो की भारतीय सर्वोच्च न्यायालय हे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याद्वारे स्थापित किंवा प्रस्थापित जी काही प्रक्रिया आहे त्याच्या अनुषंगानेच काम करत असतं. या तत्वाला त्यांनी अनुसरलं आणि सरळ म्हटलं की हां, या तत्वाने जाईल, उद्या लेजिस्लेटिव्ह प्रोसेसद्वारे जे आहे ते या हक्कावरती गदा येऊ शकते. म्हणजे त्यांनी राईट टू लाईफला किंवा पर्सनल लिबर्टीच्या राईटला, सिक्युरिटीला एका अर्थानं कन्फाईन केलं, नॅरो केलं, मर्यादित केलं. त्याचा फार संकुचित अर्थ गोपालन खटल्यात घेतला गेला. आणि पुढे जेव्हा मनेका खटला आला 1978चा, तेव्हा सुप्रीम कोर्टानं आपली भूमिका बदलली आणि गोपालन खटल्यामध्ये या आर्टिकल 21चा जो संकुचित अर्थ लावला गेला त्याला ब्रॉड केलं, त्याला व्यापक अर्थ जो काही आहे तो प्रदान केला. की त्यांनी म्हटलं नाही की माणसाचं जगणं म्हणजे केवळ काय प्राण्यांसारखं किंवा किडामुंगीसारखं जगणं नव्हे. माणसाला माणूस म्हणून हक्क मिळायचा असेल तर त्याला ह्या आर्टिकलमधल्या वाक्याला जे काही आहे ह्याला आपल्याला लिटरली घेऊन चालणार नाही, केवळ शाब्दिक अर्थाने घेऊन चालणार नाही, याला व्यापक करावं लागेल. आणि त्यामुळे अमेरिकन सेटअपमध्ये जो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे ना, थोडंसं व्यापक या अर्थाने आपण बूस्टर किंवा इतर ठिकाणी मी जुन्या टेस्ट सिरीजमध्ये ॲपवरती अवेलेबल आहे, हे खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की कशा पद्धतीने मग व्यापक अर्थ घ्यायचा आहे आणि अशाच लेजिस्लेटिव्ह ॲक्शन्स ज्या आहेत त्या गृहीत धरल्या जातील, ज्या रिझनेबल असतील, रास्त असतील. कोणत्याही आर्बिटरी पद्धतीतनं तुम्हाला लेजिस्लेटिव्ह ॲक्शनद्वारे सुद्धा आर्टिकल 21 वर गदा आणता येणार नाही. म्हणजे त्यांनी त्याला व्यापक केलं आणि मग पुढे मग राईट टू लाईफमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू इन्क्लूड होत गेल्या. तर किमान या 2-3 गोष्टी या आर्टिकल संदर्भात लक्षात ठेवायला पाहिजे. परंतु हा सर्वांना उपलब्ध आहे, केवळ भारतीय नागरिकांना नाही. त्यामुळे अविधान करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा. डायरेक्ट रँडम आर्टिकल विचारणं. आपण आत्ताच पाहिलं की कसं नुकत्याच झालेले जे 2 पेपर आहेत ग्रुप बी आणि सीचे, की कसे आर्टिकल डायरेक्ट पिक केले जातात आणि विचारले जातात. अगदी घटनादुरुस्त्या सुद्धा आपण ग्रुप सीचा पेपर पाहिला आत्ता आपण. तर काय आहे, आपण फक्त आता ह्या आर्टिकलवर बोलूया की घटक राज्यांचे महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट्स कशामध्ये येतं, मध्ये आर्टिकल 165. भारताचे महान्यायवादी, अटर्नी जनरल ऑफ इंडिया आर्टिकल 76 आपल्याला माहिती आहे. सॉलिसिटर जनरल ही जे काही पद आहे हे काही कॉन्स्टिट्युशनल नाही आहे, याला जोडून आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. AGIचा उल्लेख फक्त 76 मध्ये आहे. कॅग आर्टिकल 148, भारताचे उपराष्ट्रपती आर्टिकल 63 आणि 52 मध्ये काय आहे, प्रेसिडेंट, राष्ट्रपतींच्या पदाची जी काही तरतूद आहे ती. सो 52 जे आहे ते एक्स्ट्रा तिकडे दिलेलं आहे. मग याला जोडूनच
महत्त्वाचे जे काही घटनात्मक आयोग आहेत किंवा घटनात्मक संस्था आहेत किंवा घटनात्मक पद आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. हे काही आर्टिकल्स आहेत की ह्याचा बंच किंवा हे जे काही सिंगल आर्टिकल आहेत हे आपल्याला पाठच असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल याला जोडून भारताचा निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आर्टिकल 324 हा सुद्धा कधी विचारला जातो. म्हणजे इलेक्शन जे काही आहे त्याची तरतूद 324 ते 329 मध्ये येते, तर 324 मध्ये इलेक्शन कमिशन येतं. फिनान्स कमिशन वित्त आयोग आर्टिकल 280. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट ज्यांना आपण म्हणतो राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग 338 मध्ये आहे. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स अनुसूचित जमातींसाठीचा जो राष्ट्रीय आयोग आहे 338A आणि NCBC ज्याला आपण म्हणतो नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस जो रिसेंटली जे काही झालं त्याला कॉन्स्टिट्युशनल दर्जा दिला तो म्हणजे 338B. हे किमान लक्षात ठेवायला पाहिजे की निवडणूक आयोग आहे, वित्त आयोग आहे, तुमचे हे कमिशन्स आहेत, शेड्यूल कास्टचं कमिशन आहे, शेड्यूल ट्राईबचं कमिशन आहे, बॅकवर्ड क्लासेसचं कमिशन आहे आणि GST काउन्सिल 279A तरतूद जी आहे ती. सो हे जोड्या लावामध्ये येऊ शकतात किंवा सिंगल वन लायनर क्वेश्चन सुद्धा याच्यात येऊ शकतो. आणि आणखी UPSC आणि SPSC जे आहेत संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांची तुलना यांची तरतूद जी काही आहे ती म्हणजे भाग 14 अनुच्छेद 315 ते 323. किमान एवढे बंच जे आहेत ते लक्षात ठेवायला पाहिजेत. वेगवेगळ्या प्रश्नांद्वारे आपण पुन्हा मग महान्यायवादी, उपराष्ट्रपती, महाधिवक्ता यांच्याबाबतच्या इतर तरतुदी ज्या आहेत त्या डिस्कस करूया. नेक्स्ट याचं उत्तर काय मला वाटतं पर्याय क्रमांक 3 मध्ये ते करेक्ट दिलेलं आहे. आन्सर कीमध्ये जे आहे ते आन्सर्स करेक्ट आहेत. प्रश्न क्रमांक 3 संविधान सभेच्या समित्या आणि त्यांच्या अध्यक्षांच्या नावांच्या जोड्या पुढे दिल्या आहेत. त्यापैकी योग्य जोडी किंवा योग्य जोड्या ज्या आहेत त्या ओळखा. पुन्हा महत्त्वाचं जसं मी आत्ताच म्हणालो तसं कॉन्स्टिट्यूशनचं जे मेकिंग आहे M. लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकातली जी सुरुवातीची 2-3 प्रकरणं आहे संविधानाची निर्मिती असेल, सॅलियंट फीचर्स संविधानाची जी वैशिष्ट्ये आहेत ती, तर ह्याच्यावरती प्रश्न विचारणं हे कन्सिस्टंट झालेलं आहे आयोगाकडून गेल्या 3-4 वर्षांमध्ये. पूर्वपरीक्षेचे आणि मुख्य परीक्षेचे प्रश्न तुम्ही तपासले तर विशेषतः मला वाटतं त्यांनी प्रक्रिया नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे ऑलरेडी विचारून झालेलं आहे वन लायनर. आणि आपल्या ज्या काही जुन्या टेस्ट सिरीज होत्या कंबाईनच्या असतील किंवा राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्यचे असतील आज याचे अनेक प्रश्न जशाला तसे या 2022च्या ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षांमध्ये तुम्हाला दिसतील जशाला तसे. आणि हे सांगत असताना डेक्कन IAS म्हणून ना तर आम्ही काही फार हे गाजावाजा करत सांगतोय किंवा आमचंच कसं भारी आहे या अर्थाने हे आम्ही सांगत नाही. हे जर तुम्ही जॉईन केलेलं आहे तर हे सिरियसली फॉलो केलं पाहिजे. हे तिकडे रिफ्लेक्ट होत आहे त्यामुळे हे कळकळीचं सांगणं आहे की अरे हां हे प्रश्न दिसत आहेत तिकडे आलेले, का दिसत आहेत, कशामुळे दिसत आहेत या राजकारणात मला जायचं नाही. परंतु आपले प्रश्न अगदी आम्ही सेट केलेले, मी सेट केलेले हिस्ट्रीचे प्रश्न भाषाही न बदलता जर तिकडे दिसत असतील आणि हे तारखा तुम्ही पडताळून बघू शकता. आप्पा बळवंत चौकात कुठल्याही झेरॉक्स सेंटरला जाऊन आपले जुने पेपर काढा आणि तुमच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांची तारीख काढा. त्याच्या कितीतरी आधी त्याच वर्षामध्ये आपल्याला ते प्रश्न जशाला तसे दिसतील. काही ठिकाणी तर पर्यायही बदललेले नाही आहेत. हिस्ट्रीचं ग्रुप सीला जर पाहिलं आणि ग्रुप बीला सुद्धा भाषाही बदललेली नाही आहे, काहीच बदललेलं नाही आहे. बऱ्याचदा तर मी ज्या पद्धतीची ज्या वळणाची भाषा वापरतो तेच शब्द तिकडे दिसतात. हे इंटरेस्टिंग आहे. त्यामुळं तुम्ही इथं आलेले आहात आता, त्यामुळे ही काय ज्यांनी ॲडमिशन घेतलं त्यांच्यासाठीच हे लेक्चर आहे. तर त्यामुळं इथं काय वेगळी जाहिरात करण्याची मला ती गरज वाटत नाही. पण जर आलेले असाल तर जुने सगळे प्रश्न आणि आत्ता जी करंट टेस्ट सिरीज चालली आहे त्याचे सगळे प्रश्न पाठ करून ठेवायला पाहिजे, त्याच्या नोट्स काढून ठेवायला पाहिजे. हे आयतं मिळतं आहे तर ते करून घ्यायला पाहिजे. सो मुद्दा असा येतो की ह्या ज्या समित्या आहेत संविधान सभेच्या त्या आणि त्यांचे अध्यक्ष पाठच करायला पाहिजेत. मग यातले प्रॉमिनंट दिलेत. मग चुकीचं कुठलं दिलं आहे? संघ घटना समिती युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी जी आहे ते त्याचे अध्यक्ष सरदार पटेल नव्हते तर ते जवाहरलाल नेहरू होते. सरदार पटेल हे प्रॉव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी प्रांतिक घटना समिती असं ज्याला आपण ट्रान्सलेट करू शकतो त्याचे अध्यक्ष होते. बाकी AKDI सुकाणू समिती स्टिअरिंग कमिटी आपल्याला माहिती आहे. प्रक्रिया नियम समिती ड्राफ्टिंग कमिटी डॉक्टर आंबेडकर हे तर सगळ्यांना माहीत असतं. संघ अधिकार समिती युनियन पॉवर्स कमिटी जवाहरलाल नेहरू. तर नेहरू 2 ठिकाणी येतात इथे तर ते लक्षात ठेवायचं आहे. सो ब जे आहे ते पटेल नसून नेहरू आहेत. पटेल हे प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते.
सो कॉन्स्टिट्यूशन मेकिंगच्या संदर्भातले सगळे जुने प्रश्न सुद्धा पाहून ठेवले पाहिजे. तर आपल्या ॲपवरती जुन्या टेस्ट सिरीज सुद्धा आहेत. प्रश्न क्रमांक 4, राज्याने उत्पन्न म्हणजे इन्कम, दर्जा, सुविधा, फॅसिलिटीज आणि संधी, अपॉर्च्युनिटी ज्याला आपण म्हणतो, यांच्यातील असमानता कमी करण्यासाठी धोरणे राबवावीत. अशा आशयाचे तत्व राज्याच्या धोरणाकरिताच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कितव्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले आहे? भाग 4 अनुच्छेद 36 ते 51 DPSP राज्याच्या धोरणाकरिताची मार्गदर्शक तत्वे ज्यांना आपण म्हणतो, जी जस्टिसेबल नाहीत, ज्यांचा अवलंब किंवा ज्यांचं इम्प्लिमेंटेशन जर राज्याकडून झालं नाही तर त्याच्या अगेन्स्ट न्यायालयात जाता येत नाहीत, हे मूलभूत हक्कांसारखे नसतात. त्यामुळेच ती मार्गदर्शक तत्व आहेत. धोरण राबवताना तुम्ही काय केलं पाहिजे, सो ते 36 to 51चा जो बंच आहे, जोड्या लावामध्ये पण येऊ शकतो. आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये गांधीवादी प्रकारची तत्व कोणती आहेत, समाजवादी प्रकारची तत्व कोणती आहेत, लिबरल इंटेलेक्च्युअल प्रकारची तत्व कोणती आहेत, ह्याचाही बंच येऊ शकतो. त्याच्याविषयी कोणी काय मतं व्यक्त केली आहेत याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि त्या एकंदरीत 36 ते 51 मध्ये कोणकोणत्या घटनादुरुस्त्यांद्वारे कोणकोणते बदल झाले, त्यातल्या ज्या प्रॉमिनंट दुरुस्त्या आहेत त्यातली पहिली जी येते ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976. या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे राज्याच्या धोरणाकरिताच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्वात जास्त बदल करण्यात आलेले आहेत. प्रश्नामध्ये विचारलेली जी दुरुस्ती आहे ती 44वी घटनादुरुस्ती कायदा 1978 द्वारे केली आहे. आणि ती जी दुरुस्ती आहे की इन्कम असेल, काय स्टेटस असेल, फॅसिलिटी असेल, अपॉर्च्युनिटीज असेल, ह्याच्यामधली इनइक्वॅलिटी जी आहे ती कमी करण्यासाठी राज्यानं धोरणं राबवावीत. हा चेंज जो आहे किंवा ही दुरुस्ती जी आहे ही आर्टिकल 38 मध्ये जे काही आहे तो तिथे ॲडिशन ते करण्यात आलेलं आहे. सो हा एक बदल 44ने केला आहे. मग दुसरा पर्याय जो आहे 42व्या घटनादुरुस्तीने काय केलंय, मग 4 बदल केलेत. ते पाठच पाहिजे, कारण आयोगानं याच्या आधीही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलंय की हे 42ने केलं आहे का. कोणकोणतं आहे मग? अपॉर्च्युनिटी फॉर काय, हेल्दी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, बालकांच्या विकासाकरिता है ना, तुम्ही संधी निर्माण कराव्यात अशा पद्धतीची धोरणं करावीत. सो हा पहिला बदल 42ने केला आहे, तो म्हणजे आर्टिकल 39 मध्ये हे येतं, हेल्दी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. शॉर्टमध्ये ते लगेच लिहून ठेवायला पाहिजे. दुसरं 39A, कॅपिटल ए, 39A नावाचं एक तिकडे हे येतं, आर्टिकल येतं, ते 42ने केलं. त्याच्यामध्ये काय आहे, इक्वल जस्टिस अँड फ्री लीगल एड टू पुअर, समान न्याय आणि गरिबांना ज्याला आपण म्हणतो मोफत कायदेशीर मदत. 39A हे सुद्धा 42ने टाकलंय. तिसरा बदल केलाय त्यांनी, ॲड केलंय 43A, पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट, की जे काही तुमचं फर्म असेल, कॉर्पोरेट असेल, तिथल्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असावा या दृष्टीनं तुम्ही धोरणं जी आहेत ते राबवावीत. आणि 48A, चौथं जे 42ने बदल केला तो म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटचं इम्प्रूव्हमेंट करावं आणि फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ, वने आणि वन्यजीव यांना काही ना काही सुरक्षितता जी काही आहे ती प्रदान करावी, की फॉरेस्ट असेल, वन्यजीव असतील आणि ओव्हरऑल एन्व्हायरमेंट यांच्या संवर्धनासाठी तुम्ही धोरणं राबवावीत. हे 4 बदल म्हणजे 39 मध्ये पहिलं ॲडिशन जे येतं की बालकांच्या हेल्दी डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काही ना काही धोरणं राबवावीत. 39A इक्वल जस्टिस आणि फ्री लिगल एड, 43A कामगारांचा सहभाग आणि 48A एन्व्हायरमेंटशी संबंधित. हे 4 बदल 42ने केले. 86वी घटनादुरुस्ती कायदा 2002 द्वारे आपल्याला माहिती आहे आर्टिकल 45 मध्ये बदल येतो, कारण 86व्या घटनादुरुस्तीने आर्टिकल 21A इन्सर्ट केलं, जिथे 6 ते 14 वयोगटातल्या बालकांकरता आपल्याला माहिती आहे की फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. आणि त्यामुळं मग इकडे जो बदल त्यांनी केला की पूर्वी इकडे 6 ते 14 होतं DPSP मध्ये, मग इकडे आता तुम्ही कंपल्सरी केल्यामुळे मग त्यांनी काय केलं की अंटिल 6 की 6 वर्ष वयापर्यंतच्या बालकांची अर्ली चाइल्डहुड केअर जी आहे त्याची तरतूद मग त्यांनी 45 मध्ये केली. आणि 97वी घटनादुरुस्ती आपल्याला माहिती आहे 43B, कॅपिटल B, कॉपरेटिव्ह संदर्भातली DPSP जी आहे. तर किमान आपल्याला हे पाठ व्हायला पाहिजे. इथे मी सगळ्या घटना दुरुस्त्या सांगून टाकल्यात DPSP मधल्या, तर ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5, घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपालांकडून करण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल इतर मंत्र्यांची नेमणूक करतील.
अशी तरतूद घटनेच्या कितव्या अनुच्छेदांतर्गत करण्यात आलेली आहे? अनुच्छेद 164. भारतीय संविधानाचा भाग 6 आर्टिकल 153 ते 167. बंच पाठ पाहिजे. भाग 6 153 ते 167. स्टेट एक्झिक्युटिव्ह, राज्याचं कार्यकारी मंडळ, घटक राज्याचं कार्यकारी मंडळ. आणि या कार्यकारी मंडळाचे सदस्य कोण आहेत? मग राज्यपाल आहेत, तुमचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचं मंत्रिमंडळ आहे आणि राज्याचे ॲडव्होकेट जनरल आहेत. काय महाधिवक्ता किंवा काय मराठीत आपण त्यांना म्हणूया. लक्षात येतंय? सो हे त्याचा भाग आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं की मग हे CM आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भातला हा प्रश्न आहे की घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपालांकडून करण्यात येईल आणि नंतर मग CMच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करण्यात येईल. ही तरतूद कुठे आहे? आर्टिकल 164 मध्ये. मग आर्टिकल 164 मध्ये एवढी एकच तरतूद आहे का महत्वाची? नाही, आणखी 2 महत्वाच्या तरतुदी आहेत, त्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. दुसरी तरतूद काय आहे की हे जे मंत्री आहेत नेमणूक झालेले, हे प्लेजर ऑफ द गव्हर्नर, राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतील. ही दुसरी तरतूद आहे. आणि तिसरी तरतूद जी येते ती म्हणजे हे जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहे, राज्यातलं जे घटक राज्यातलं जे मंत्रिमंडळ आहे किंवा हे जे मंत्री आहेत हे सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार राहतील. जसं वरती आपल्याला केंद्रात माहिती आहे की मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं आणि ही 2 विधानं कशाला पुष्टी देतात? तर आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट आहे. संसदीय शासन व्यवस्थेचा पाया हाच आहे की तुमचं जे लोकांमधून निवडून आलेलं प्रतिनिधी गृह आहे तर त्याला तुमचं एक्झिक्युटिव्ह हे रिस्पॉन्सिबल आहे, लायबल आहे, उत्तरदायी आहे. ओके, सो ह्या 3 तरतुदी 164 मध्ये येतील. 163 जो दुसरा पर्याय तिथे आपल्याला माहिती आहे की तिथे एक मंत्रिमंडळ असेल ज्याचे प्रमुख हे तुमचे मुख्यमंत्री असतील, जे तुमच्या राज्यपालाला एड अँड ॲडव्हाइस जे काही आहे, सल्ला मसलत जे काही आहे ते करतील. आणि 167 मध्ये आपल्याला माहिती आहे CMची कर्तव्य, ड्युटीज ऑफ CM आहे की कसं त्यांनी गव्हर्नरला कम्युनिकेट केलं पाहिजे ओव्हरऑल त्या प्रशासनाच्या बाबतीत. तर याच्यावरचे डिटेल प्रश्न म्हणजे 163, 67 वरचे तुम्हाला जुन्या टेस्ट सिरीजमध्ये ॲपवरती आपल्याला सापडतील. आय थिंक ॲपवरती अवेलेबल पण असेल कंबाईनच्या आत्तापर्यंत ज्या काय 5-6 टेस्ट सिरीज असतील किंवा राज्यसेवा पूर्वच्या सुद्धा, तर ते सुद्धा बघा, त्याच्यासुद्धा नोट्स काढा. कारण या 12 टेस्ट आहेत त्याच्यामध्येही आपला पूर्ण सराव जो आहे, पुन्हा तुम्हाला दुसरं काहीही वाचण्याची गरज राहणार नाही, एवढ्यांदा ते रिपीट केलेलं आहे. ओके, सो याचं उत्तर आहे 164. 6. पुढीलपैकी कितव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे गोवा, दमन व दीव भारतीय संघात युनियनमध्ये समाविष्ट इनकॉर्पोरेटेड करण्यात आले होते? का विचारलाय बरं प्रश्न? मी आत्ताच दाखवला, हवं तर परत तो दाखवतो. हा माझ्या हातात पेपर आहे, गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2022, आय थिंक 5 नोव्हेंबरचा पेपर आहे, ए संच. आणि याच्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 16 आहे. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली? 16वी घटना दुरुस्ती जी आहे, यांनी आयोग इतकं हे आहे की खरं तर घटना दुरुस्ती देताना त्याचा साल पण द्यायला पाहिजे, परंतु त्यांनी ते दिलेलं नाही आहे. 16वी घटना दुरुस्ती कायदा म्हणजे त्यांनी रँडम पिक केलंय. M. लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकामध्ये मागे घटना दुरुस्तीचं टेबल त्यांनी दिलेलं आहे. पहिल्या घटना दुरुस्तीपासून तर आय थिंक रिसेंट आवृत्ती आहे 103 पर्यंत वगैरे त्यांनी अपडेट केलं आहे तिथे. तर त्यांनी रँडम त्यातनं पिक केलेलं आहे, कारण त्या रकान्यांमध्ये डायरेक्ट हे लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने मग तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आणि आणखी 2 जे काही स्वातंत्र्य आहेत, 6 स्वातंत्र्यांपैकी टोटल 3, याच्यावरती कसं तुम्ही गदा आणू शकता सॉव्हरेनिटी आणि इंटिग्रिटी या मुद्द्यावरती. म्हणजे मी जो पहिला प्रश्न विचारला होता ना, हा थोडासा त्यालाच धरून होता. आणि करंटमध्ये जे चाललंय, परवा सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलं ना की मंत्र्यांचं स्टेटमेंट जे काही आहे मग त्याच्यावरती वेगळी बंधनं घालण्याची गरज नाही, 19(1)(a) आणि 19(2) मध्ये जे काही तरतुदी केली आहेत त्याच्यावरच त्यांच्यावरची रिस्ट्रिक्शन जी आहेत ही इनफ आहेत. तर त्या करंटला जोडून सुद्धा खूप चर्चा चालू होती, म्हणून तो पहिला प्रश्न विचारला. आणि हे रँडम घटना दुरुस्ती विचारण्याचं कारण की चला तिथून त्यांनी रकान्यातनं उचलला म्हणूनही मी ते करून घेतलं. आता याचा अर्थ तुम्ही लगेच आज टेस्ट झाल्यानंतर चला आता ते रकाने वाचायला सुरुवात करायची का? 11, 12, 13, 14, 15, 16 या घटना दुरुस्त्या पाठ करायच्या नाही. त्यांनी विचारली तर मनाची तयारी फक्त अशी केली पाहिजे की हा असं काहीतरी रँडम उचलून विचारलं जाऊ शकतं,
तर मी त्याच्यासाठी स्टँड बायवर आहे का? मग चला किमान मला 16 जुन्या प्रश्नांमधून माहीत झाले. चला आज मला 12वी घटना दुरुस्ती 1962 माहीत झालं की गोवा दमन दीव इनकॉर्पोरेट केलं गेलं. इथं मार्क पाडणं हा आपला हेतू नाहीये. अशा प्रकारचा एखादा प्रश्न आल्यानंतर आपण गडबडून जाता कामा नये की अरे बापरे हे कसं काय आलं. एक्सेप्शनल पद्धतीचे प्रश्न आले, आपण रोज जे वापरतो वाचतो जो ट्रॅडिशनल अभ्यास करतो ह्याला छेद देऊन दुसरं काहीतरी आलं की आपल्यासोबत काय होतं ह्याची तयारी करण्यासाठी सुद्धा टेस्ट सिरीज असते. त्यामुळं मी वाचलेल्या याच्यातूनच हे यायला पाहिजे, नाही आलं तर मग मी जे विचारलंय त्याच्या मागे मागे पळायला पाहिजे असं नाही. कुठेतरी आपला कॉमन सेन्स लावायला पाहिजे की चला 16 मला ह्या प्रश्नाच्या निमित्तानं माहीत झालं, 12 मला या प्रश्नाच्या निमित्ताने माहीत झालं, 14वी घटना दुरुस्ती तिथे दिली, त्यांना पद्दुचेरीचा समावेश, पद्दुचेरीला इनकॉर्पोरेट करण्यात आलं. आणि 11वी घटना दुरुस्ती कायदा 1961 ज्यानं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या प्रोसिजरमध्ये एक बदल करण्यात आला. मग आता ह्या पाठ करायच्यात का नाही, इथल्या इथे हे बघितलं सोडून दिलं, पण किमान लक्षात ठेवलं, हाताखालून प्रश्न गेला. आणि असं रॅन्डम काहीतरी येऊ शकतं म्हणून जुना पेपर दाखवला. टेस्ट सिरीज डिझाईन करत असताना डेक्कन आयची भूमिका कायम आयोगाचे पेपर. बरेच लोक म्हणतात की तुम्ही टफच काढता, आम्ही टफ काढतच नाही. जसं आयोग जातो तसंच त्याच ट्रॅडिशनला फॉलो करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि म्हणून आपले अनेक प्रश्न दरवर्षी तिथे तुम्हाला दिसत राहतात. आणि आपण आपली टीम जी आहे ही वर्षभर प्रश्न जे आहेत एक्सकॅव्हेट करत राहते, वेगवेगळं मटेरियल वापरत राहते, जिकडे आयोग जातो त्याच्या मागे आपण धावत राहतो. आणि म्हणून आपलं प्रेडिक्शन हे 45-50-55% पर्यंत कंबाईनला आत्तापर्यंत सक्सेस रेट तो राहिलेला आहे की मिनिमम 40, 45, 47, 48 प्रश्न आपल्याला डायरेक्ट आपले सापडतात. आणि ह्याच्यामध्ये काही डंका वाजवणं नाहीये, फक्त सांगणं इतकंच आहे की ह्याला सिरियसली घ्या. टेस्ट सिरीजच्या प्रश्नांना जर तुम्ही जॉईन केलेली असेल तर मग त्याला कॅज्युअली घेऊ नका, त्याला सिरियसली बघा. आणि एखाद्या वेळेला पेपरमध्ये मार्क कमी आले जास्त आले हा काही भाग नाही, कमी आले तर काही हरकत असते, पण डिस्कशन चुकवू नका आणि डिस्कशनच्या नोट्स ज्या आहेत त्या करत राहा. प्रश्न क्रमांक 7, भारतीय घटनेच्या प्रस्तावनेविषयीची अयोग्य विधाने ओळखा. N.A. पालखीवाल यांनी या प्रस्तावनेला घटनेचे ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कोणी काय वर्णन केलं. प्रस्तावना म्हणजे प्रिएम्बल विषयी काय म्हटलंय, फंडामेंटल राईट विषयी काय म्हटलंय, DPSP विषयी काय म्हटलंय, फंडामेंटल ड्युटीज विषयी कोणी काय म्हटलंय, एमर्जन्सी 352 विषयी कोणी काय म्हटलंय, 356 विषयी कोणी काय म्हटलंय, 360 विषयी कोणी काय म्हटलंय, कोणी काय म्हटलंय याच्या जोड्या लावा किंवा एका वाक्यात ते मत आणि व्यक्ती. हे आयोगाचं फेवरेट एरिया आहे. जुन्या प्रश्नांमध्ये हे याची पूर्ण तयारी होईल. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो की जुने प्रश्न आणि जुन्या टेस्ट सिरीज सुद्धा पुन्हा ज्या आहेत त्या बघायला पाहिजेत. तर हे जोड्या लावामध्ये सुद्धा येऊ शकतो. सो अविधान करेक्ट आहे. ब विधान बघा, भारताच्या संविधान सभेत जवाहरलाल नेहरू यांनी दिनांक 22 जानेवारी 1947 रोजी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन प्रस्तावना आधारलेली आहे. विधान चुकीचं आहे. मी जाणीवपूर्वक प्रश्न आणि त्यांचे पर्याय शांतपणे आणि मोठ्यानं वाचतो आहे जेणेकरून तुम्हाला ती सवय लागावी. बऱ्याचदा आपल्याला अशी काहीतरी वेगळीच घाई झालेली असते, पटकन घाईमध्ये केलं तर हे चुकू शकतं की आपलं फोकस कुठे हा उद्दिष्टांच्या ठरावावर आधारलेली आहे का आहे, पण तिथे जी तारीख दिली आहे ती चुकवली आहे. 22 जानेवारी 1947 रोजी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन किंवा उद्दिष्टांचा ठराव 22 जानेवारीला मांडला नव्हता, तर तो मांडला होता 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेत आणि तो अडॉप्ट करण्यात आला होता, स्वीकृत करण्यात आला होता 22 जानेवारी 1947 रोजी. त्यामुळे ती आधारलेली होती हे करेक्ट असलं तरी दिनांक जे आहे ते चुकवलेले आहे. त्यामुळे ब विधान जे आहे ते अयोग्य आहे. क, प्रस्तावना हा घटनेचा अविभाज्य भाग असल्याचा निर्णय इंटिग्रल पार्ट सर्वोच्च न्यायालयाने बेरुबरी युनियन खटल्यात 1973 दिलेला बेरुबरी युनियन खटला 1960 दिलेला आहे. विधान चुकीचं आहे. प्रस्तावना ही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रस्तावनेमध्ये काय आहे की तो कॉन्स्टिट्यूशनल मेकरचं सगळं रिफ्लेक्शन दिसतं, त्यांच्या मतांचं, ती इम्पॉर्टंट आहे वगैरे वगैरे. असं सुप्रीम कोर्टानं बेरुबरी युनियन खटल्यामध्ये मान्य केलेलं असलं तरी प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही. म्हणजे एक त्यांनी त्याचं गुणगान केलं परंतु तो भाग नाही असं म्हटलं तो बेरुबरी युनियन खटला. आणि याच्या उलट जाऊन प्रस्तावना हा संविधानाचा इंटिग्रल पार्ट आहे हे सांगितलं केशवानंद भारती खटला 1973 मध्ये. सो बेरुबरीमध्ये त्यांनी तो भाग नाही असं म्हटलंय. त्यामुळे विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि पुढे 1995 LIC ऑफ इंडिया हा जो खटला आहे याच्यामध्ये
पुन्हा त्यांनी ते उद्धृत केलं की हो, प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे. लक्षात येतंय? आणि त्याच्यातच मग केशवानंद भारतीमध्ये म्हटलं की भाग आहे, त्यामुळे अमेंडमेंट पण पॉसिबल आहे. आणि मग पुढचं जे येतं की मग 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे 3 नवीन शब्द जे आहेत ते तिकडे टाकण्यात आले. पहिला शब्द होता समाजवादी, सोशलिस्ट, दुसरा शब्द होता धर्मनिरपेक्ष, सेक्युलर, आणि तिसरा शब्द होता एकात्मता. ड विधान जे आहे ते त्यानेच चुकीचं आहे. तिथे मी काय केलं, एकता हा शब्द लिहिलाय. तिथे काय होतं, युनिटी अँड इंटिग्रिटी ऍड झालंय. युनिटी आहेच आहे तिकडे, त्यामुळं ड विधान चुकीचं आहे. सो ब, क आणि ड अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 8, राज्याच्या विधानसभेने पारित केलेल्या विधेयकावर राज्यपालांनी तो पारित करणे, राखीव ठेवणे, विथहोल्ड करणे किंवा राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव, रिझर्व्ह फॉर, ज्याला आपण म्हणतो कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट, 6 महिन्यांच्या आत घेण्याची शिफारस कोणत्या आयोगाने किंवा समितीने केली होती? केंद्र राज्य संबंध अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जुन्या टेस्ट सिरीजमध्ये, जुन्या प्रश्नांमध्ये फार याला फोकस केलंय, विशेषतः कंबाईन ग्रुप बीच्या प्रिलिम्समध्ये. विशेषतः सरकारी आयोग असेल आणि पुंछी आयोग असेल यांनी केलेल्या अगदी मायन्यूट, ज्यांच्याकडे लक्ष जाणार नाही अशा प्रकारच्या शिफारशींवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. जुने प्रश्न काढून बघा. मग कुठलं हे? पुंछी आयोग. मदन मोहन पुंछी 2007 साली जो आयोग बसवण्यात आला होता, त्यांनी राज्यपालांच्या पदासंदर्भात काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांच्या अपॉइंटमेंटच्या संदर्भात केल्या आहेत की ते राज्याच्या बाहेरचे व्यक्ती असावेत, लोकल पॉलिटिक्समध्ये, स्थानिक राजकारणामध्ये त्यांचा सहभाग नसावा वगैरे, किंवा त्यांना 5 वर्षांचा जो कार्यकाळ आहे तो फिक्स्ड असावा. सहसा त्याच्यामध्ये केंद्राकडनं असे रॅन्डम काही चेंजेस होऊ नयेत, किंवा राष्ट्रपतींवरती ज्या पद्धतीने महाभियोग लावला जातो तशाच पद्धतीची ॲनालॉगस प्रोसिजर, ज्याला म्युटाटिस म्युटांडिस अशी टर्म आहे, की तशा पद्धतीचं स्टेट लेजिस्लेचरच्या संदर्भात तुम्ही काही ना काही प्रोसेस करावी. त्यांना असं डायरेक्ट सेंट्रल एक्झिक्युटिव्हकडून जे काय येते त्याच्यात बदल करता येतो, पदाच्या बाबतीत काढता येतं, ट्रान्सफरच्या बाबतीत. तर तसं न करता ती राष्ट्रपतींच्या इम्पिचमेंटसारखी काहीतरी एक कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन तिकडे द्यावं, अशी सुद्धा शिफारस पुंछी आयोगाने केली होती. मी जे आत्ता हे म्युटाटिस म्युटांडिसचं तत्व सांगितलं, हे कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्सला आय थिंक 2 वर्षापूर्वी त्यांनी विचारलेला आहे. प्रश्न तो काढून बघा. मी कोणतंही वाक्य मोघम उच्चारत नाहीये, याला जुन्या पेपर्सचा आधार आहे. सो हे पुंछी आयोग आणि जुन्या प्रश्नांमध्ये ते आपल्या ॲपवरती जे सेक्शन केलं आहे बघा, आपण कंबाईनचे सगळे पेपर एका कोर्समध्ये टाकलेत गेल्या 5 वर्षांचे. राज्यसेवा पूर्वचे सगळे पेपर जे आहेत ते एका कोर्समध्ये टाकलेत. तिथे जाऊन तुम्ही ते बघितले तर 1000 प्रश्न आणि त्याचे डिस्कशन्स तुम्हाला तिथे मिळतील. तर पुंछी आयोग, सरकारी आयोगाचे अनेक प्रश्न शिफारशींचे तिथे आहेत. सरकारी आयोग बेसिक माहिती काय की 1983ला बसवला, 88ला त्यांचे रेकमेंडेशन्स आले, म्हणजे RS सरकारिया, B शिवरामन आणि SR सेन यांचा असणारा तो आयोग होता. राजमन्नार कमिटी ही तामिळनाडू गव्हर्नमेंटनी, म्हणजे तामिळनाडूच्या राज्य सरकारनं 1969ला बसवली. आणि वर्मा कमिटी आपल्याला विशेषतः माहिती असते, फंडामेंटल ड्युटीज 51A मध्ये जी 11 कर्तव्य आहेत तुमची, मूलभूत कर्तव्य, त्याच्या संदर्भात 1999ला बसवलेली वर्मा समिती. प्रश्न क्रमांक 9, भारतीय संविधानातील अनुच्छेद 110 अंतर्गत तरतूद करण्यात आलेल्या धन विधेयकाविषयीची योग्य विधाने ओळखा. 110 मध्ये दिलेलं आहे की कशाला धन विधेयक म्हणायचं. मनी बिल जे आहे, काय म्हटलं मग? हे विधेयक मंत्री किंवा खाजगी सदस्य केवळ लोकसभेतच मांडू शकतात. विधान चुकीचं आहे. केवळ लोकसभेतच मांडू शकतात हे करेक्ट आहे, परंतु हे केवळ मंत्र्यांद्वारे मांडले जाते. गव्हर्नमेंट बिल असतं ते, प्रायव्हेट मेंबर ते त्यांना मांडता येत नाही. त्यामुळे घाईत वाचलं असेल तर हे चुकू शकतं. सो अविधान चुकीचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या सभापतींचा निर्णय की हे धनविधेयक आहे की नाही या संदर्भातला त्यांचा निर्णय हा फायनल असतो, आणि त्यांचं ते सर्टिफिकेशन राज्यसभेकडे जातं, आणि राज्यसभेला धनविधेयकाला पारित करण्यासंदर्भात मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळं कोणतं विधेयक हे धनविधेयक आहे की नाही हे जे आहे ते सभापतींद्वारेच ते निर्धारित करण्यात येतं. हे विधेयक मांडण्याकरता राष्ट्रपतींची शिफारस, रेकमेंडेशन जे आहे ते आवश्यक असतं. करेक्ट आहे. राष्ट्रपती धनविधेयक रोखून ठेवू शकत नाहीत, कांट विथहोल्ड. विधान चुकीचं आहे. राष्ट्रपती जे आहेत ते त्याला विथहोल्ड करू शकतात, त्याला रिजेक्ट करू शकतात, नाकारू शकतात, रोखून ठेवू शकतात. फक्त ज्याला आपण रिटर्न फॉर रिकन्सिडरेशन, पुनर्विचारार्थ ते परत पाठवू शकत नाहीत. त्याचं कारण आपण आत्ताच म्हणालो, ते विधेयक राष्ट्रपतींच्या शिफारशीनेच सभागृहामध्ये आलेलं असतं. त्यामुळे तुम्ही पुन्हा याच्यावर विचार करा, याकरता ते मागे पाठवू शकत नाही. परंतु ते विथहोल्ड
आणि रिजेक्ट नक्कीच करू शकतात. शक्यतो तसं होत नाही, परंतु ते करू शकतात. विधान चुकीचं आहे. आणि राज्यसभेकडे गेलेले धनविधेयक 14 दिवसांच्या आत लोकसभेकडे परत येणे आवश्यक असते. हे विधान जे आहे हे करेक्ट आहे. 14 दिवसांचा एक साधारणतः त्याच्यामध्ये डेडलाईन तुम्हाला दिलेली असते. त्याच्यात नाही आलं तर ते बिल पास झालं आहे, लोकसभेला ती ऑथॉरिटी आहे. आणि राज्यसभा 14 दिवसांच्या आत विथ ऑर विदाऊट रेकमेंडेशन, कुठली शिफारशी शिवाय किंवा काही शिफारशी करून ते पाठवू शकतात. आणि या शिफारशी मान्य करणं अमान्य करणं हे सर्वस्वी लोकसभेच्या मर्जीवरती असतं. राज्यसभा त्यांच्याकडे गेलेलं धनविधेयक जे आहे ते रिजेक्ट करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती किंवा अमेंड किंवा बदल करू शकत नाही, शिफारशी करू शकते. ओके, सो ब आणि ड जे आहे हे योग्य आहे. आणि पॉलिटीचा शेवटचा प्रश्न 10, पुढे दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधाने ओळखा. का विचारला असेल बरं प्रश्न हा? सिलेबस आपण आत्ताच बोललो, सिलेबस बघायचा. नवीन सिलेबस काय आला आत्ता माझ्या हातामध्ये, हा 15 नोव्हेंबर 2022 ला जो काही आला आहे, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब व गट क, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ग्रुप बी अँड ग्रुप सीचा जो नवीन सिलेबस आहे. नवीन का म्हणतोय, तारखा कारण आयोगाने एवढ्या या 1-2 वर्षामध्ये इतक्या वेळा काय रिफॉर्म केलं काय, त्यामुळे ते रोज उघडून बघायला लागतं आज काही नवीन आलं की काय. सो 15 नोव्हेंबर 2022चा जो डॉक्युमेंट आलं आहे त्याच्यात त्यांनी 5 नंबरला आपल्या येणाऱ्या आय थिंक 30 एप्रिल 2023ला आपली ही प्रिलिम्स आहे ग्रुप बी सीची, तर त्याच्यामध्ये जो टॉपिक आहे राज्यशास्त्र असं त्यांनी मोघम म्हणून टाकलेलं आहे. जसं जुनं आपल्याला शब्द काय होता की भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन आणि ग्रामव्यवस्थापन प्रशासन, आणि त्यामुळे मग आपल्यावरती कंपल्सरी होतं की ग्रामपंचायत अधिनियम आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आहे, याचे प्रश्न तुम्हाला 2 किंवा 3 प्रश्न मी टाकायचो. 73rd ते 73व्या घटनादुरुस्तीवर टाकायचो. आज मी ते पहिल्या टेस्टला मुद्दाम ठेवलेलं नाही, कारण राज्यशास्त्र असा शब्द दिला. मग आता खरं तर राज्यशास्त्र म्हणजे केवळ कॉन्स्टिट्यूशन आहे का? नाही, मग खूप काही येईल, थिंकर वगैरे पण येतील, पण त्यांना म्हणायचं जरी असलं राज्यशास्त्र तरी ते अल्टिमेटली फक्त कॉन्स्टिट्यूशन आणि लक्ष्मीकांतच्या रेफरन्सनं जेवढं काही करता येईल तेवढंच करतील, एवढं आपल्याला आजवरच्या 10 वर्षांच्या एक्सपिरियन्समधून कळतंय. त्यामुळं राज्यशास्त्र म्हटल्यामुळं फारच मग एखादं वेगळं केलं तर काय, ही 11वी-12वीची राज्यशास्त्राची पुस्तकं आहेत. बरं, आता हे का निवडलं? तुम्ही 3-4 वर्षांपूर्वींचं MPSC पूर्वचे काही प्रश्न बघा, त्याच्यामध्ये राष्ट्र राज्य या ज्या संकल्पना आहेत ना, ह्याच्यावर काही स्टेटमेंट्स आलेली होती. तर तशाच पद्धतीचं राज्यशास्त्र हा शब्द त्यांनी टाकल्यामुळे ह्या 11वीच्या पुस्तकातले जे चार्ट दिलाय त्यांनी की राज्य आणि राष्ट्र याच्यामध्ये काय फरक असतो, तर ती स्टेटमेंट तिकडे दिलेली आहे. तर तिन्ही विधानं करेक्ट आहेत की एक राष्ट्र अनेक राज्यामध्ये अस्तित्वात येऊ शकते. ज्यू वंशाच्या लोकांचं त्यांनी उदाहरण त्या पुस्तकामध्ये जे दिलंय ते, एका राज्यात अनेक राष्ट्र असू शकतात. फॉर एक्झाम्पल ब्रिटिश स्टेट आहे किंवा ब्रिटिश साम्राज्य आहे, त्याच्यामध्ये मग वेगवेगळे नेशन्स असतात आणि समान भूप्रदेश नसेल तरी राष्ट्र जे काही आहे ते अस्तित्वात येऊ शकतं. परंतु राज्य अस्तित्वात येण्यासाठी मात्र 4 कंपल्सरी घटक लागतात. ते म्हणजे तुमचं भूप्रदेश आहे, लोकसंख्या आहे, शासन व्यवस्था आहे आणि सॉव्हरेनिटी सार्वभौमत्व आहे. तर याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये त्यांनी ते दिलेलं आहे की राज्य कशाला म्हणा, राष्ट्र नावाचं प्रकरणच आहे. दुसरं हेतू एवढाच की राज्यशास्त्र असं सिलेबसमध्ये दिल्यानंतर आपल्याकडं मग काय अगदी YCMOच्या नोट्स वगैरेकडे जाण्याची गरज नाही, पण किमान 11वी-12वीची जुनी पुस्तकं जी आहेत दोन्ही ती बघायला पाहिजे. लक्षात येतंय? सो पेपरचं डिझायनिंगवर आपण बोललो, गेल्या वर्षीचे ग्रुप बी आणि सीचे पेपर्सवरती आपण बोललो. इथं आपण थांबूया आणि ज्या पद्धतीने आपण जुने प्रश्न जे काही आहेत त्याच्यानुसार आपण पुढचे जे काही आपले काय 10-11 पेपर राहिले असेल त्याच्यामध्ये जाऊया. पण सांगणं एकच आहे पॉलिटीच्या संदर्भात की जुने सगळे प्रश्न जे आहेत ते बघायला पाहिजेत. डेक्कन IASच्या ॲपवरती कंबाईनचे आत्तापर्यंतचे सगळे पेपर्स आणि डिस्कशन, MPSC पूर्वचे सगळे पेपर्स आणि डिस्कशन, MPSC मेन्सचे सगळे पेपर्स आणि डिस्कशन हे एका कोर्समध्ये त्यांनी क्लब केलेले आहेत. ते तिकडे आत्ता एव्हाना रिफ्लेक्ट झालेले असतील. आता आपण हिस्ट्रीचं डिस्कशन जे आहे त्याला सुरुवात करूया. बघा,